पहिले काय सांगायचं, शेतकऱ्यांना पहिले पारंपरिक पद्धतीने शेतकरी शेती करायचा, धानच लावायचा किंवा गहूच लावायचा. पण आता सरकार काय म्हणते किंवा बाकी ही परिस्थिती काय म्हणते की तुम्ही एकाच ह्याच्याकडे केंद्रित न राहता तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करा. शेतकरी काय करतो, कधी भाजीपाला लावतो, कधी टरबूज लावतो, कधी कारले लावतो, कधी काही लावतो, वेगवेगळे पिकं घेतो, क्रॉप कॅश क्रॉप घेतो आणि त्यातून त्याला फायदा होऊन तो शेतकरी आज प्रगतीकडे वाटचाल करून राहिला, त्याची आर्थिक स्थिती सुधारून चाललेली आहे. तसंच सरकारचं म्हणणं काय आहे की या सेवा सहकारी संस्था ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे, यांनी त्यांच्या एकाच धंद्याकडे न राहता त्यांनी त्यांचा जो बिझनेस आहे, टॅक्सचा बिझनेस, मुख्य पहिले बिझनेस कोणता होता, शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि त्या कर्ज वाटपावर जो गाळा मिळतो त्या गाळ्यावर संस्थेचा कारभार चालवणे, हा त्याचा मुख्य पारंपरिक त्यांचा व्यवसाय होता. पण आता सरकारचं म्हणणं काय की तुम्ही ह्या व्यवसाय तर करा, पण यासोबत आणखी जोड व्यवसाय करा, दुसऱ्या धंद्याकडे वळा की जे तुमच्या शेतकऱ्यांना पण पूरक ठरेल आणि संस्थेलाही पूरक होईल, परिणामी शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि संस्थेचाही आर्थिक फायदा होईल. याच्याकरता वारंवार बिझनेस डायव्हर्सिफिकेशन हा शब्द आपल्या कानावरून गेलेला असेल. म्हणून आता आज 18/12/2024 पासून ते 21/12/2024 पर्यंत हे 4 दिवस